अरे नीट समजाव आपल्या पोराला की हा कोण हाय ते, आणि अशी लोक कशी राहतात ते सांग त्याला. ते तर माणुसकी म्हणून इथं घेऊन आलो. झालं ना तुमचं काम, जा इथून, निघा. आनंद, वय जातूया. हे सामान उचलतोस की टाकू गटारात? हा अरे आता तुम्ही बी जा. हेच काम वेळेवर केलं असतं तर माझ्या पोरांना एवढा त्रास झाला नसता. तरी भी चिठ्ठी देण्यासाठी धन्यवाद. मी माझ्या कुटुंबासनी गावात परत घेऊन आलोय. आता लय आनंदी आहेत ते. या महाराजला जेल झाली आहे. दे चहा दे बाया. आम्हाला दान द्या, त्याच्या बदल्यात स्वर्गाचा रस्ता आम्ही दाखवणार. दान द्या आम्हाला. बाबा, आयुष्यात खूप त्रास आहे मला. स्वर्गाचा मार्ग दाखवा बाबा. म्हणजे कमीत कमी मेल्यानंतर तरी मला शांती लाभेल. नक्कीच वत्सा, नक्कीच. हीच अडचण आहे इथे. एक महाराज गेले नाही आणि दुसरे समोर आले. आता हे दुकान खोलतील इथे स्वतःच. मग फायदा काय झाला भीमचा एवढा लढण्याचा? थांबा बाबा, थांबा थांबा थांबा. बाबा, एक गोष्ट सांगा, या अंगाऱ्याचा स्वर्गाशी काय संबंध आहे? मूर्खा, आस्थेवर प्रश्न उपस्थित नाही करत. अगदी बरोबर. आस्थावर संशय करायचाच नसतो असं सांगून एक महाराज आमसनी येड बनवत राहिला. पण आता आम्ही येड नाही बनणार. तुम्ही फक्त एवढं सांगा की या अंगाऱ्याचा स्वर्गाशी काय संबंध आहे. म्हणजे हे दान दिल्यावर आम्ही स्वर्गात कसं जाणार? बाळा, यो फायदा झालाय भीमरावकडनं. भीम अपयशी नाही झाला. अरे हे जे लोक प्रश्न करतायत ना, ही हिम्मत भीमाकडनं मिळाली आहे. तुम्हा दोघांना ईश्वरात आस्था नसेल तर नसू देत, पण ज्यांना आहे त्यांच्या आस्थेचा अपमान करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. ढोंगाच्या बाजूनं आणि त्याच्या विरुद्ध लोक वाटले जाणारच. त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करू. चहा घ्या. बाबा, घे बाळा. आपण समजे संग राहू म्हणून तर तुम्हा समजाने इथं बोलवलंय. म्हणजे तुम्ही जागा बघून घ्या, मग बाकीचे पण इथं येतील. नाही, हे लोक कोरेगावला राहायला नाही येणार. नाही येणार म्हणजे? सांगितलं ना, नाही येणार. हे लोक साताऱ्यामध्ये ठीक आहेत. मग तुम्ही बी साताऱ्याला चला बाबा. हे काय बोलणं झालं? तुम्ही कामाच्या नावाखाली हित आलात. आता पोरग म्हणतंय साताऱ्याला चला. काय बी हो, हे तर भावनेचा खेळ सुरूच होतो. काय पण होऊ दे म्हणजे? हे काय पण नाही होत आहे. तुम्हाला नसल माहित, पण आम्हाला माहिती आहे. ह्यो जो माझा भाऊ भीम आहे ना, यांनी लहानपणीच मोठ्या मोठ्या लढाया लढल्यात आणि आम्ही कधी त्याला असं रडताना नाही पाहिले जसं आज बघतोय. म्हणून ही काही छोटी गोष्ट नाही आहे. म्हणून सांगत असते की आधीच आपल्या समाजाची स्थिती आणि अवस्था स्वीकारली असती ना, तर आज यो त्रास कमी झाला असता. तो बैलगाडीवाला बी हेच सांगत होता ना. जिजाबाई, मग तुझ्यात आणि बैलगाडीवाल्यामध्ये काय फरक आहे? आपण साताऱ्याला जात नाही आहोत. विश्वास ठेव. हे की बाळा, दूध पी. माझ्या संगत चल.
मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे बाबा? मी तुला खोटं सांगितलं होतं. खोटं? तुझ्याशीच काय, तर मी समद्यांशीच खोटं बोललो होतो. खोटं हे की मला कधी बी वाटलं नव्हतं की तू कोरेगावात येऊन राहावंस. पण हे वाटलं नक्की होतं की तू एका वेळेला इथे यावं, कारण ही जागा मी तुला दाखवू शकू आणि सांगू शकू की या परीस चांगलं सातारा आहे. साताऱ्यामध्ये शिकायला शाळा आहे, इथं नाही आहे. साताऱ्यामधले लोक तुझ्याशी भांडतात, तुला त्रास देतात, पर तुला ते समजे ओळखतात. त्यामधले काही लोक तुझं ऐकायला बी लागलेत, पर इथले लोक असे नाही आहेत. आता तू तुझ्या डोळ्यानं ह्या जागेला पाहिलंयस तर तू माझं म्हणणं समजू शकतोस. मग बाबा तुम्ही साताऱ्याला चला. नाही बाळा, सातारा तुला बी सोडावं लागल. तुला काय तर आपल्या समद्यांना सोडावं लागल. याही वार्षिक परीक्षेनंतर साताऱ्यापरीस मोठ्या शहरात जावं लागल तुला शिकण्या सवरण्यासाठी. आणि जाण्यासाठी आपल्याकडं जास्त पैक पाहिजे. म्हणून मी कोरेगावला कामासाठी आलोय. म्हणजे मी जास्त पैक कमवू शकीन, जमा करू शकीन, तुझ्या पुढच्या शिक्षणाची तयारी करू शकीन. तुझी वार्षिक परीक्षा किती दिवसानंतर आहे रे? हेच काही 6 महिन्यानंतर. ठीक आहे, मग तू तिथं 6 महिने अभ्यास कर, मन लावून अभ्यास कर. मग 6 महिन्यानंतर आपण मोठ्या शहरात कुठेतरी जाऊ. सध्या तरी हे कोणास बी सांगू नकस, ना घरातल्यांना, नाही साताऱ्यामधल्या कुठल्या लोकांना. धुतली का पुरंजन भाऊ? तिथंच ठेवा की. पुरंजन भाऊ, आता इथं एक चांगली चहाची दुकान उघडणार आणि चहाच्या संग संग दूध पण इकल, आणि ते पण बिना भेसळयुक्त. आणि जोवर जिवंत आहे ना तोवर भीमरावला रोज फुकटात दूध पाजल. तर मग एक काम कर, हा मला बी कधी कधी फुकटचा चहा पाज. हा अरे पुरंजन भाऊ, जर असंच उधारीवर चहा पाजत राहिलो तर दुकान कसं चालवणार? मंगेश, ते ताट देतोस का? होय, हे घ्या. मला तर काही बी समजना झाले. आधी सांगतात कोरेगावला येऊया, मग सांगतात नाही येणार. आता दोघं बापले कुठेतरी बोलण्यासाठी गेले. कामावर बी जायचं आहे. रामजी भाऊ, रामजी भाऊ, वय शेठजी बोललेत की रामजीला जाऊन सांग की भीमला बरोबर घेऊन ये. आता आमच्या कचेरीत समदे लोक आपल्या जातीचे आहेत, आणि आपल्या जातीच्या या भीमरावने त्या सर्वज्ञ महाराजांसारख्या लोकांना धडा शिकवलाय. रामजी भाऊ, कचेरीतल्या समद्या लोकांना एकदा तरी भीमरावला भेटायचंय. हा, आम्ही येतो. आणि हो, शेठजींनी सांगितलंय की आज की समदेजण मिळून तिथे जेवण बनवतील आणि जेवतील बी. त्याचबरोबर नाच गाणं बी होईल. खूप मजा येईल. बाळा भीमराव, तुझ्यासारखा पोरगा आम्हा समद्यांबरोबर हाय, यामुळे आम्हाला लय आनंद झालाय. तू असाच पुढे जात राहा आणि तुझ्या संग या रस्त्यावर आपल्या जातीच्या पोरांनी बी पुढे जात राहावं. रामजी, तुला वाटत असेल की हा कार्यक्रम कसलाय, तर याचं कारण हे आहे की आपण नेहमीच आपापल्या पोरांचेच गाराने ऐकलेत. यासाठी नाही की आपल्या पोरांनी जीवनात काही चुकीची कामं केलीत, पर यासाठी की आपण अस्पृश्य जातीचे आहोत. आपल्याला हेच दाखवण्यासाठी स्पृश्य जातीचा कुठला बी माणूस अगदी सहजपणे बोलतो की
आपण घाण गोष्टी धुणं आणि साफ करणारे बस एवढ्याच कामाचे आहोत. पण आज पहिल्यांदाच या भीमने या समद्यांची बोलती बंद केली आहे. तर भीमच्या या विजयात आम्हा समद्यांना आपापल्या पोरांचं यश दिसतंय. म्हणूनच आम्हाला भीम संघ थोडा येळ घालवायचा होता. आणि आम्हाला भीमाचा सन्मान करायचा आहे. म्हणजे आमच्या गरीब असहाय लोकांची ताकद याच्यात मिसळून जाईल आणि भीम असंच पुढे जात राहू. नाही, हे योग्य नाही आहे. तुमच्या समद्यांवर मी काय बी बोलण्यासाठी लय लहान आहे. पण एवढं तर नक्कीच सांगेन का शिक्षणाच्या जोरावर तुम्ही बी तुमच्या पोरासनी तसं बनवू शकता जसं तुम्ही विचार करताय. आणि एका व्यक्तीच्या शिकल्यानं आपला समाज आणि आपली लोक पुढे नाही जाणार. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्या समद्यांना हीन भावना आपल्या मनातनं काढून टाकावी लागेल का आपण समदे अस्पृश्य समाजाचे आहोत. आपल्यासनी हे ठरवावं लागेल का आपण समदे एक आहोत. बरोबरीचा हक्क आम्हासनी बी आहे. हे एवढं सोपं नाहीये भीमराव. प्रत्येक वेळेला या जगातल्या समद्या माणसांनी आपल्याला आपली लायकी दाखवली तर फक्त आपल्या म्हणण्याने काय होणार आहे. सोपं तर नाही आहे आणि कठीण बी नाही आहे. आणि याच कठीण लढाईला आपल्यासनी लढावं लागणार. पण भाऊ, लढाई करून काही मिळणार का? पण न लढण्याने बी काय बी बदलणार नाही. म्हणून प्रयत्न तर करू शकतो ना. बरोबर बोलतोय. प्रयत्न तर करू शकतो ना. करायलाच हवेत. चला वाजवा. सब मिलजुल कर गाओ रे. झूमो रे झूमो, नाचो रे नाचो, सब मिलजुल कर गाओ रे. झूमो रे झूमो, नाचो रे नाचो, सब मिलजुल कर गाओ रे. झूमो रे झूमो, नाचो रे नाचो, सब मिलजुल कर गाओ रे. रामजी, आधी तर मी तुलाच पाठवणार होतो, पण आता तुझे पोरं आलेत तर तू त्यांच्या बरोबरच राहा. मी स्वतःच जाऊन येईन. आज रातच्या गाडीने मी निघून जाईल. एक आठवडा मी इथे नसल्या कारणाने तू समजा काम सांभाळून घे. शेठजी, म्या जातो मग. अरे पर तुझे तर पोरं आलेत ना. म्या इथनं त्यांना स्टेशनला घेऊन जातो आणि तिथनं ते सातारा निघून जातील. आणि तुम्ही जे मला काम सांगितलं होतं ते तर काम झालं ना. तुम्ही त्याची काळजी नका करू. नक्की ना? होय शेठजी. मग ठीक आहे, तू आत्ताच निघ. जातो शेठजी. भीम, चल बाळा. चला लवकर. थांबा. हे जेवण आहे, रस्त्यात खाऊन घ्या. हा, तसं 2-4 दिवस अजून थांबले असते तर बरं झालं असतं. तिथं साताऱ्यामध्ये समजे हेच बोलणार की आम्ही आई एका दिवसातच पळून लावलं. साताऱ्यामध्ये कोणी बी काहीच बोलणार नाही. फक्त तुम्ही काय बी विचार करू नका. आणि जर का कोणी म्हणलं तर आम्ही उत्तर देऊ. तुम्ही काळजी नका करू. मामा, अजून 1-2 दिवस फिरूया इथं. रस्त्यावरून येताना फिरतच आलो ना. काय बघितलंच फिरण्यासारखं नाही. पुन्हा कधीतरी फिरूयात.
आणि तुम्हा दोघांना तिथे जाऊन अभ्यास पण करायचा आहे ना. चला लवकर, नाही तर गाडी सुटेल बाबा. चला चल. हे बरं झालं, आज तर फुकटात चहा देतोय. वय वय फुकटची चहा. हे घे भाऊ, गरमागरम अरे चहा. वा 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 वा, लय झाक मंगेश भाऊ. गेलंय चांगलं झालं. हे आता दोघं भाऊ मिळून एकत्र चहाचं दुकान चालवतील. हे जास्त बरं होईल बघा. अरे या नवीन दुकानाचा चहा आम्हाला तरी पाजा ना. हे सेठजी तुम्ही आलात. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो मंगेश, आलोय. काल रात्री आलोय. आताच बनवतो गरमागरम चहा. आणि तुम्ही सगळे कसे आहात? एकदम झाक. हे घ्या सेठजी, आलं घातलेला गरमागरम चहा. सेठजी तुम्ही बंबईवरनं परत आलात. ध्रुवसनी नाही आणला. शेठजी विचार केला की मी अभि ध्रुवला भेटतो. काय झालं, ध्रुव कुठं आहे? तुम्हा दोघांना काय वाटतंय, काय झालं असेल? अरे झालं काय असेल? शेठजीचे आणि त्याच्या मुलाचे संबंध भीमरावमुळे आधीच तुटले होते. गेले असतील मुलाला आणायला. चल रे बाळा, चल गावाला. धुडकावून लावलं असेल त्यांनी यांना. पंडितजी तुम्ही गप राहा. जेव्हा तोंड उघडता तेव्हा आग ओकता. सेठजी सांगा की काय झालं? मी सांगतो. होणार काय होतं, बाबांनी जसं मला सांगितलं की ते स्वतः भीमला स्वतःसारखं समजतात, त्याची घृणा पण नाही करत. मग मी यायला तयार झालो. आता ज्या कारणामुळे मी सातारा सोडून गेलो होतो ते कारणच संपलंय. मग मी त्या मुंबईमध्ये राहून काय करणार? आणि हो पंडितजी, तर भीममुळे नाही, उलट तुमच्या सगळ्यांच्या कारस्थानामुळे माझ्या आणि माझ्या बाबांमध्ये दुरावा आला होता. पण तुमच्या सगळ्यांच्या त्याच जुन्या सवयी आहेत ना, स्वतःच्या चुका भीमच्या डोक्यावर टाकायच्या. तसं काका, भीम कधी येईल? बाबा बोलत होते तो कोरेगावला गेलाय. हा ध्रुव त्यो म्हणला होता की काही दिवस राहून परत येईन म्हणून. पण त्यो गावामध्ये कधी येईन हे नाही माहिती. भीम आलाय. भीम, ध्रुव, बघा, शैतानाचं नाव घेतलं आणि शैतान हजर झाला. पंडितजी, सैतान नाही तर सैतानाला सरळ करणारा माणूस आलाय. बघ, मी सुद्धा मुंबईवरून परत आलो. कसा आहेस ध्रुव? मी ठीक आहे. तू कसा आहेस? मी भी ठीक आहे. भीम, ते बघ,